यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। वर्धा नांदेड रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू झालाय। काल संध्याकाळच्या सुमारास असा प्रकार घडला असून सर्व मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। रेल्वे उड्डाण पुलासाठी दारव्हा येथे एक मोठा खड्डा खोदण्यात आला होता। पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले होते। याच पाण्यात अंघोळ करण्यासाठी गेलेली 4 मुलं बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। ही मुलं रिहान असलम खान, गोलू पांडुरंग नारनवरे, सौम्या सतीश खडसन, वैभव आशिष बोधले अशी आहेत। हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि मुलांना बाहेर काढले। त्यांना तातडीनं दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र तेथे पुरेशा सुविधा नसल्यामुळे प्राथमिक उपचारानंतर त्यांना ऑक्सिजन लावून यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले। परंतु रुग्णालयात पोहोचेपर्यंत या 4ही मुलांचा मृत्यू झाला होता। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। आणि काल जी घटना घडलेली आहे, हे 4 जे मुलं आहेत, बालक आहेत, ते मरण पावले आणि यामध्ये सर्व जे चूक आहे ती रेल्वे प्रशासनाची आहे। इथे खड्डा खोदून ठेवलेला आहे, त्यामध्ये 25 ते 30 फूट पाणी आहे, खड्डा आहे आणि त्यामध्ये मुलं पोहण्यासाठी गेले, परंतु त्यामध्ये ते पाणी जास्त असल्यामुळे ते बाहेर निघू शकले नाही। परंतु प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे आणि त्याचबरोबर इथे जो दवाखान्याचा भाग आहे, इथून नेत असताना त्यांना तिथे सुद्धा ऑक्सिजन सिलेंडर नव्हतं, व्यवस्थित तिथे डॉक्टरची पण व्यवस्था नव्हती आणि त्यांना रेफर करण्यात आलं। आता प्रत्येक वेळी कोणतीही घटना झाली की तिथे रेफर करण्यात येते। हे 50 खाटाचं रुग्णालय आहे, परंतु यामध्ये कोणतीही व्यवस्था नाही। ज्या ठिकाणी ट्रॉमा केअर सुद्धा लावलेला आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा कोणतीही व्यवस्था केली जात नाही। आणि यासाठी मी नागरिकाच्या वतीने, दारव्हा तालुक्यातील नागरिकाच्या वतीने जे रेल्वे प्रशासन आहे यांना 1 करोड रुपये त्या 4ही बालकाच्या कुटुंबियांना देण्यात यावे। त्याचबरोबर त्यांना नोकरीसुद्धा, त्यांच्या घरातील कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी आणि या जागेची आहे ती सुरक्षा करण्यात यावी असं मी या ठिकाणी सांगतो। दारव्हा शहरालगत रेल्वेच्या ट्रॅकचं आणि रेल्वे स्टेशनचं बांधकाम चालू आहे। सदर ठिकाणी पिलर साठी एक खड्डा खोदण्यात आला होता, त्याचं काम चालू होतं। त्याच्यामध्ये पावसामुळे पाणी साचलेलं होतं। त्या परिसरात राहणारीच एक 4 मुलं, अल्पवयीन मुलं आहेत, 15 वर्षाच्या आतील वयोगटातील आहेत, त्या ठिकाणी गेली होती। पोहता येत नसल्यामुळे आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यात ते बुडाली होती। त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दारव्हा या ठिकाणी दाखल केल्यानंतर, प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आलं होतं। परंतु तोपर्यंत ते मयत झाल्याने त्या ठिकाणी डॉक्टरांनी चेक करून मयत घोषित केलेलं आहे। पोलीस स्टेशन दारव्हा येथे मार्ग क्रमांक 53/25 194 BNSS प्रमाणे दाखल असून पुढील चौकशी चालू आहे। NTV न्यूज मराठी, यवतमाळ।